तुम्ही पण अबुधाबीमध्ये राहता का? तर सर्वात चांगलं महाराष्ट्रीयन फूड कुठे मिळतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये आणि आपण घेतले 100 डेजचं चॅलेंज की आपण 100 दिवस रोज व्हिडिओ टाकणार आहे. तर इकडे आल्यापासून आहे ना, मी सर्वात जास्त काय मिस करत असेल तर ते म्हणजे फॅमिली आणि मम्मीच्या हातचं जेवण. खूप म्हणजे खूप जास्त मी अगदी मिस करते. मी इकडे आल्यापासून कुठे बाहेर जेवायला गेली नव्हती. एकदाच आम्ही फ्रेंड्स आणि त्यांची फॅमिली जेवायला गेलेलो, पण तिकडे आम्ही असं ते तंदूर वगैरे मागवलेलं, महाराष्ट्रीयन फूड नाही. आणि त्यानंतर येता जाता कधी काही खाल्लं असेल तर शोरमा आणि चहा, त्याच्याऐवजी असं बाहेर कधी काही खाण्यात आलं नव्हतं. पण काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण म्हणाली, कुठे आहेस, चल आपण जेवायला जाऊया. ही माझी मैत्रीण हक्काची असं म्हणा, अगदी मला मोठ्या बहिणीसारखी अगदी ताई मिळाली आहे इकडे. माझ्याच बरोबर ही जॉबला आहे आणि ती पण आपल्या इकडचीच आहे, रत्नागिरीची. त्यामुळे तिचं माझं खूप छान बॉन्डिंग झालं आहे. मग ती आणि मी जेवायला गेलेलो. जेवताना मी सरळ ताट उभं घेऊन जेवत होते. त्यांनी मला सांगितलं, ताट आडवं करून जेवा मॅडम. मला समजून जा तुम्ही मी कोणत्या हॉटेलमध्ये गेलेली. आणि जेवण छान होतं. मला सांबार जास्त आवडलं आणि मी चिकन घेतलेलं आणि ताईने फिश मला ओके वाटला, पण आपल्यासारखा नव्हता, पण ठीक होता. पण चिकन खूप छान होतं आणि तिकडे काहीतरी सोलकढी नव्हती, काहीतरी वेगळं होतं. आणि जसं आपण पुरणपोळीला डाळ हे करतो नाही का, तसं काहीतरी ती स्वीट डिश होती. आणि हो, स्पेशल अबुधाबीमध्ये चांगली मिसळपाव कुठे मिळत असतील ना, हे नक्की कमेंट करून सांगा. खरंच खूप इच्छा झाली आहे. मला मिसळपाव आवडत नव्हती, पण इथं आल्यापासून का माहीत नाही, पण मिसळपाव खायची इच्छा झाली आहे.